बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तू जिए हजारों सोल ये मेरी है आरज़ू। हैप्पी बर्थडे टू यू टाइगर, हैप्पी बर्थडे टू यू टाइगर। अरे वाह माझा बबली, हैप्पी बर्थडे, हैप्पी बर्थडे। माझ्या टायगरचा आज बर्थडे आहे ना आज 20 मार्च। तर 20 मार्चचा माझ्या बाबल्याचा बर्थडे असतो। तर आजचा बर्थडे आम्ही लय मोठ्या नाही म्हणता येणार, आमच्या पद्धतीने असं धामधूम मध्ये करणार आहोत साजरी। बाबल्याला इथे काय लागलो, याला चिंगम चिटकले, त्याला तेल लावून काढायचं, कापावं लागतील केस तेल लावून। तर आजच्या बर्थडेचं सेलिब्रेशन कशा प्रकारे असेल ते बघूया व्हिडिओ मध्ये पुढे जाऊन आपण। तर पहिले मी टायगरला शुभेच्छा दिलेल्या आहेत माझ्या बाबल्याला, आणि माझा बाबल्या आज पूर्ण 4 वर्षाचा पूर्ण झालेला आहे आणि 5वं रनिंग म्हणजे चालू झालेला आहे। अशा रीतीने माझ्या बाबल्याचे 4 वर्षे कसे गेले काही कळायला नाही या सहवासात आमच्या, है ना। मला तर अजून तो लहानच वाटतं, मला तर अजून वाटतं 2-3 वर्षाचाच असेल तो, है ना। आईसाठी मुलगा कधीच लहान नसतं, हे माझ्या बाबली मोठा नसतो हा सॉरी मोठा नसतं, काही शब्दामध्ये उलट सुलट होतं, जरा समजून घ्या बरं का। आईसाठी आपला मुलगा कधीही मोठा होत नाही, तो लहानच असतो, अशा आहे ना दाबुली। हा तर मी आता येता येता खाली गेलेली इथं भाजी आणायला। तर येता येता काय केलं, माझे सगळे बाकीची पोरं खाली उभीच होती, म्हणजे टायगरचे फ्रेंड आहेत ते। तर त्यांना सगळे ते बघितलं तसे आले, तर त्यांना बिस्किटं खाऊ घातले आणि अजूनही त्यांना काय काय द्यायचंय, तर आमच्या कुठल्या अनोख्या पद्धतीने आम्ही टायगरचा बर्थडे सेलिब्रेट करणार ते तुम्ही पुढे बघा, है ना बाबुली, है ना। हॅपी बर्थडे वन्स मोर। ओके त्या नाही, या हाताने दे हॅपी बर्थडे। एक पप्पू दे, पप्पू इथंच देती तू, इथंच देती, मस्त। बर्थडे करायचे ना, बर्थडे करायचे ना। तर चला आता आम्ही आमच्या येडायेडीला सुद्धा बिस्किटं आणलेली आहेत, ही बघा। तर मी खाली सुद्धा त्यांना दिली, आता येडायेडीला देणार। बाबुडी चल, आता येड्याला आवाज दिला कसं येईल बघा। नाही मला येत, आज टायगरचा बर्थडे आहे ना, आज भाजी नाही खाणार, मला नाही येत ती, मी पण नाही कधी खाल्ली, हा ना। याडिया ए याडिया कुठे गेला, आले इकडं आला, चल या बिस्किट खायचं आहे बाबल्या, या चला ये बिस्किट खायला चला। ए याडी गोऱ्या, येडी इकडे येडी इकडे आली बघा, कशी आवाज दिली तशी ती बघा आली, है ना कशी येतात गोऱ्या। हा बाबू बिस्किट आहे त्यांना बिस्किट दे। टायगर बिस्किटचा वास घेत नाही, माझ्या हाताला आहे ना त्या काजळ्यांनी त्या कानकाप्यांनी सगळ्यांनी हात लावलं ना, सॉरी तोंड लावलंय ना, तर तो त्याचा वास घेतो ना बाबुली। तर आपण येडीला सगळ्यांना बिस्किट देऊया आता, है ना बाबुली। तू नाही खायचं, तू बिट्टी खायचं नाही, गो बॅक, चल मागं हो, तुला खायचंय का, बरं एक खा, चल जा। येडे धर, येडे इकडे या, ती एक मोठी सायदून तिकडे जाऊन बसली येड्याला घाबरून। या गोऱ्याला अशी शिटी वाजवायला लागेल तेव्हा तो कुठून येईल। तर माझा बाबल्याला पण खायचं तर खा बाबल्याच्या, जाऊ दे, त्याला बाहेर असं द्यायला नाही पाहिजे, नाही त्यांना काय करतो मला सवय लागते बाहेरची खायची, म्हणून मी त्याला बाहेरच्या आवारात असं त्या कधी खायला देत नाही। तर 2-3 खाता आणि जास्त खाऊ नको, समजलं। ए गोऱ्या, समीर त्या गोऱ्याला शिट्टी मार रे, गाडीमध्ये बसलाय नाही, ती येडी बसलेली। येडे या येडी बघा कुठे जाऊन बसल्या येड्याला घाबरून, येड्याला लय घाबरतात, या येड्याची लय दहशत आहे। ए येडे ये, चल या नाही येणार, हे कुत्रेंना म्हणजे सगळे वेगळेच आहे, अनोखेच आहेत, हे सगळे अनोख्या पद्धतीचेच आहेत, माझ्या टायगर सारखेच आहेत। येड्या मागं हो, येड्या गो बॅक, चल मागं,
चल. येडीचा आणि गोऱ्याचा येतो. हां तू पण खा चल. माझ्या बाबल्याने पण त्यांच्यासोबतच आज खाल्लेलं आहे. कधी खात नाही. खाली नाही का पाडायचं बाबुडी, खाली नाही पाडायचं अशा. हां खा. आता येडीला एक घेऊन येते. आणि हा गोऱ्याच्या वाटेचा बिस्किट आहे तो साईडला ठेवते. ए गोऱ्या गोऱ्या यू बोलवते तर येता येत नाही. तिथं बसलीस. चल निघ तिकडं. दर या दर. अगं दर त्याला काय घाबरती दर. का येड्याला घाबरती बघा. हा येडा येडा नाही झालाय. हा गोऱ्या कुठं गेलाय काय कळना. हा बघ इथंच बसलाय बघ आता. ए कुंभकर्ण. ए कुंभकर्ण काय. अरे काय ताडी पिऊन झोपलास काय बाबा. उठ. मट्ट होऊन झोपलाय. झोपेतच गा आता. झोपेतच गा. कधी पण गोऱ्या गोऱ्या करते. गोऱ्या कुंभकर्ण झालंय. कुंभकर्ण नाही झालंय. टायगर तू येडावानी करू नकोस. त्याच्या वाटेचे त्याला खाऊ दे. मस्त मस्त नाव नाव चालले दोघांची. टायगरला सगळीकडून शॅम्पू लावलाय. वा 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 वा. हे बघ कसे जवळ आले. आता तुम्ही म्हणाल की दादानी मास्क लावून का त्याला आंघोळ घालते. तर दादाच्या डोळ्याला थोडीशी आणि नाकाला त्याला सर्दीचा त्रास असल्यामुळे काय झालंय. सर्दी झाले आणि त्याच्या डोळ्यांना पण खाज यायला लागले. त्यामध्ये कसं टायगरची शॅम्पू आहे. टायगर झटकतो लगेच अंग. मग तो शॅम्पू झटकल्याने नाकात डोळ्यात जाऊ शकतो म्हणून त्यांनी मास्क लावलं. तर बाकी असं काही विचार करू नका. नाहीतर लगेच निगेटिव्ह कमेंटवाल्यांना एवढंच असतं की लगेच मास्क लावला तुम्हाला घाण वाटते. तर असं काहीही समजू नका. बाबुली बाबुलीची नाव नाव कला 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 कला. ए बकली झाली बकली. आले बाई तोंड पण धुवा दादा. आणि कान बिन सगळे व्यवस्थित एकदम एकदम व्यवस्थित. वाव मस्त मस्त. या टायगरला बरं चढा. बाबू खाली बस ना. बर्थडे स्पेशल आंघोळ आज बर्थडे स्पेशल आंघोळ आहे. चांगली आहे ना. मनापासून घालतोय आज एकदम. नाही तर नेहमी घालत नाही मनापासून. आता माझा दादा परत टायगरला चांगली चांगली आंघोळ घालणार पहिल्यासारखी है ना. आले हलू 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 बाबू हलू हलू हलू. आले हलू हलू हलू. हे पुशा 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 लवकर. शमीर पुशा दादा दादा पुश. हे पुश 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 दादा पुश. ए नवली नतली. अरे वा 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 वा. आंघोळ केल्या केल्या पहिले मला पुसा. बघा अशी घाई असते पोराची. हा आता गाणी बोलेला. कर 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 तागुली कर. गोऱ्या बघतोय बघ. गोऱ्या खुश आहे. गोऱ्याला माहिती आज काहीतरी दावत आहे म्हणून. तर हे बघा भात त्या टोपामध्ये आणि त्या टोपामध्ये चिकन असं. तर कोणासाठी. टायगरच्या मित्रांसाठी हे सगळं है ना. गोरा खुश आहे बघा. या इकडं. हे बघा मी इकडे चूल पेटवते आता. राहील ना. आपलं झाड झाड तिकडं कसं ते नाही एवढी झाडं. असं पाहिजे खाली काहीतरी ठेवलं पाहिजे होतं. दादा चिकन घेऊन आला. 2-2 पिशव्या. खा गोऱ्या खा. गोऱ्या सगळं खाईल. गोऱ्या खुश आहे. गोऱ्याने चूल धुवून घे तिथं. त्या प्लास्टिकच्या ना टपामध्ये टाक सगळं. पहिली 2 वेळा पिशवी झाली. ए अरे गोरा खायला लागला आता. पकडता येत नव्हती.
प्लास्टिकच्या टोपात धुवून घेऊ. धुवू नको, ते टोपातच धुवू. ते टोपात वेगळं आणि हे भात वेगळं घालते मी. पेटली ना आता व्यवस्थित? नाही पेटली अजून. ते लाकडं पेटलीत का? फक्त प्लास्टिक जळलं ते. अजून प्लास्टिक आता बारीक लाकडं बघ कुठं आहे ते. आपल्या तर प्लास्टिकची कमी काही आहे, भरपूर प्लास्टिकच प्लास्टिक. लेवल्या जाऊ द्या बघा. अहो पण मागची टायगर कुठं आहे? टायगरला सुमितली नेलं. ठीक आहे चला, एवढं बरोबर आहे. हो पेटल. आमच्याकडे कसं टोपाची शॉर्ट आहे ना, म्हणजे टोपाची कमी आहे, म्हणजे बारीक टोपं आहेत, मोठी टोपण आहेत, त्यामुळे कसं आता वेगवेगळं करायला लागणार आहे. जाऊ द्या, थोडासा त्रास होईल. कसला त्रास त्यामध्ये? फक्त काय 2 टाइम शिजवायला कुठं आपल्याला आपलं इंधन वाया जाणार आहे. लाकडं तर आपल्याला फ्रीमध्येच आहे तिथं. हा डोळ्यात झोमतोय. प्लास्टिक आहे. प्लास्टिक नाही हो, प्लास्टिक गेलं जळून. ते लाकडं जळण्यासाठी प्लास्टिकच महत्वाचं आहे, नाही तर पेटणारच नाही. रॉकेल कुठं आणायचा आता? रॉकेल मिळत नाही. मोदींनी रॉकेलच बंद करून टाकलं बाबा. तरी मिळते काळ्या बाजारनी थोडं लपून छपून कुठं. पण बरं झालं ना, नाही तर त्या इस्टोच्या आधी तर पहिले चुलीच होत्या. पूर्वीच्या काळी बायका चुलीवरती जेवण बनवून बसून, त्याच्यामुळे कसं बायकांना टीबीचा आजार व्हायचा, क्षयरोग, आणि बिचाऱ्या त्याला बळी पडायचा. बसवलं एवढं बस वेळ चिकन आहे ना एवढं. तिकडे बघ ते खातील डबे. हे बघ कसे उभे आहेत. तुम्हाला पण नंतर शिजल्यावर तसं खायचं नाही. हे बघ कसे बघतायत. वर का फेकतोय? आम्हाला देत नाही. किती जमल्यात बघ ना. कावळे झोपतील ना म्हणून कावळ्यांना आटा देतोय, कुत्र्यांना रात्री. ते बघ तिथलं शिजतंय त्यांचं बिर्याणी. इथं बघा यश सजावट करतोय. हॅपी बर्थडेचं जे नाव आहे ते ओवत बसलेलं आहे. आणि हे बघा, हे आम्ही अशी झिरमिऱ्या, ह्याला काय म्हणतात काय माहिती, मी झिरमिऱ्या म्हणते, झिरमिऱ्या. असं चाललेली आहे आमची तयारी. आता पटापट करतो, वेळ होत चाललेला आहे. आणि बर्थडे बॉय कुठं गेला जरा बघू दे. बर्थडे बॉयला बर्थडे बॉयला बांधून ठेवलं. अगो म्हणजे बर्थडे बॉयला बांधून. चल मी कुठू चालली नाही बाबुली. बसा आम्ही तुला इटी काढू इथे खावा. हा बरोबर खा. आणि हे सगळे इथं थांबलेत कारण यांचा इथं टोप हा बघा जो आपण बनवलाय ना मगाशी, त्यांचं भात चिकन. ते टायगरला मी एक स्टिक देते. इस्टिक म्हणजे स्टिक, मी आपली त्याच्या भाषेमध्ये बोलते. इटिक एक स्टिक देते म्हणजे तो बसेल एका जागी. हां हे ना. आणि बर्थडे बॉयची अजून तयारी करायची मला, त्याला नटवायचं आहे. घे जा आपला तू खावत बस. जा खात बस तिथं गड्डुली माझी गड्डुली. हा खावा बशी खाली बसून खावा.